मित्रांनो आपण एंट्री तर केलेली आतमध्ये, लाल किल्ल्याच्या आतमध्ये. आता इथून गेटमधून आतमध्ये जाऊ, बघू कसं काय एक्सप्लोअर करण्यासारखं काय आहे का. या किल्ल्याची खासियत आहे, या दगडाचा कलर गावा जात नाही. लाल कलर हा असा सेमच आहे, हा पहिल्यापासून असाच कलर आहे. बऱ्याच जणांना माहीत असेल तरी पण आपण एक थोडीशी माहिती दिली. आता ही अशी काहीतरी गेट आहे. त्याची फिगर महाराष्ट्रीयन हा बसलेला आहे तो. हो, त्यानं गुलाल लावला. अरे कोऱ्याला तोफावल्या उडवायला रेडी तर कोऱ्याला तोफा बसवले म्हणजे डायरेक्ट उडाला, डायरेक्ट चंद्रावर पोचाला. अशी काहीतरी गेटची एंट्री आहे. हे कलर केलेला भीती नाही, आणि तुम्ही बघू शकता हा कलर केलेला नाही, हे दगडच लाल आहे. काय एवढा लाल दगड आणला कुठून असेल ते पण एक आहे विचार करायची गोष्ट. पण क्लास सुंदरता मेंटेन आहे किल्ल्यावरची. जसं आपण किल्ल्याच्या आतमध्ये आलो तशीच दुकानं वगैरे लागताना अशी दुकानं आहेत किल्ल्याच्या आतमध्ये. वेगवेगळी मस्त दुकानं लावून ठेवलेली आहेत. दोन्ही साईडला दुकानं आहेत. उजेडते साईडच्या निघून दिसत नव्हता, आता बरोबर दिसेल बघा. मधीन आलो, इकडे मधीन एकदम सफेद मार्बल लावले वाटते. काय पंकज? सफेद पत्थर कलर ओरिजिनल कलर आहे हो. याला कलर केलेला नाही, पण तेव्हाचा कलर अजून तसाच आहे ना, मेंटेन आहे. हे म्युझियम असू शकतं. आणि बाकी किल्ला भरपूर मोठा आहे. अब खुला नाव अनुभव रेड फोर्ट रेड सेंटर. एवढं काही आपल्याला आतमध्ये बघायला भेटेल लाल किल्ल्याच्या आतमध्ये. एवढं बघण्यासारखं आहे. पण आता किती आपल्याला एक्सप्लोअर करता येतील ते बघायला लागेल. आपल्याला जास्त नाही, 1 घंटा ते. तर आपण जास्त फिरू नये, एखाद काहीतरी बघू, जेल वगैरे बघू 24 नंबरला. आणि काय जेलच बघण्यासारखं वाटतं आपल्याला. आणि दिल्ली दरवाजा, एक दिल्ली दरवाजा इम्पॉर्टंट आहे. हां बस, हां आणि एक हिरामल. हां ठीक आहे, चलेगा. आता हे काय आहे ते आरशातून समजत नाही, तुम्हाला नसेल समजत. इथून मला क्लिअर दिसतं. दिवाने आम असं काहीतरी म्हणतात त्याला. पण भारी आहे, काही पण असून ते भारी आहे. आता इथं आम्ही हिरामल बघायला आलो. हा हिरामल आहे. मला वाटलं काहीतरी चांगला असा महल असेल बघायला. बरोबर काहीतरी हिरामल आपल्याला थोडासा पचका झाला आपला हिरामल समोर. आता जेल एक बघायला जाऊ, जेल तिकडे. हां सो मित्रांनो, आपल्याला जेलचा आता 24 नंबर भेटत तर नाही कुठे. एवढा फिरणारा टाईम पण नाही आपल्याजवळ, नाका फिरून मतलब पण नाही पका मोठा फिरायला. हिरामहलमध्ये हिरच नव्हता, आता काय हिरामहलमध्ये तर आमचा पचका झाला. आता जेलला आतमध्ये जाऊन देतील का नाही बघायला भेटणार तर नाही. त्याच्यामुळे आता आम्ही बाहेर निघतो जरा बाहेर. आम्ही क्राईम करू, आम्ही बघू. आता जामा मस्जिदच्या इथं जाऊन तिथे थोडासा एक्सप्लोर करू. खाण्यासारखा भरपूर वस्तू बोलतात तिथेशी. आता जाऊन काहीतरी खाऊ त्या. सबसे बढ़िया चीज़ इधर यही है, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा. सुभाष चंद्र बोस. वन एंड ऑन. सो मित्रांनो, आता आम्ही एक्झिट घेतो लाल किल्ल्यावरनं. बघितलं आता जामा मस्जिदकडे जाऊ काहीतरी खायला. जर टाईम असला तर 4 तर आता 3:30 वाजल्यान. तसा टाईम दिसत नाही. 4 वाजता आम्हाला जायचं आहे. बघू आपले वाडबा येतील पण जोडलेली तोंड पोती बा. सो मित्रांनो, आता इथं छोटीशी खाऊ गली दिसतं. तिथं खाऊ गलीत आम्ही बघतो काही खायला भेटतं का आम्हाला. हे असे पाणीपुरी वगैरे आहेत, आणि पाणीपुरी खायला आपल्याला तेवढा इंटरेस्ट नाही आहे. छोले भटुरे पण आहेत, पण काहीतरी असं नॉनव्हेज आपल्याला पाहिजे होता. सगळ्याकडे व्हेज आहेत, नॉनव्हेज थोडासा खाल्ला असतं जरा पोटाला बरं वाटलं असतं. मित्रांनो, पहिले आपण इथं सोडा पिऊन जरा पोट हलका करू. सुजीची पुरी आहे. आता इथं आम्ही दही भल्ले खातो हिच्यासाठी. ट्राय करू ते पण कसे स्ट्रीट फूड दिल्लीचा ट्राय करू. दिल्लीचा स्ट्रीट पूर्णपणे ट्राय करायचा, अर्धवट नाही करायचा. ठीक आहे. सो मित्रांनो, आता आम्ही चाललो मध्ये जामा मस्जिदकडं. आम्ही गाडीत कसं बसलो. रोहित बघा कसा उभा राहिले. रोहित बघा कसा उभा राहिले गाडीच्या मागं. हे गाडीन बघा कसं बसले सगळं, एकावर एक बसले. बाबा हे बघ इकडे कसं बसले.
त्याला मांडीवर येऊन बसल्या छोटा पोरगा मांडीवर बसला बघ. छोटे पोरग मांडीवर बसले मोठे पोरांचे यायला भावी वकील बसले सगळी अशी. ही सगळी आता जामा मस्जिदचे तर आम्ही मागं खायला एक्सप्लोर करायला आलोय. तिथं काय भेटतं बघू तर नॉनव्हेज खायचा होता म्हणून इकडं आलो. तिकडं आपला काय बोलतात लाल किल्ल्याला फक्त व्हेज सर्वकडे भेटत. पंकजने खाल्लेला आहे, पंकजने खाल्लेला आहे, भाई पण माझा सोबत आलेला आहे. फिरायला गेल्यावर माझं तोंड बंद नाही हो, सगळ्यांना माहित आहे. काही लोक आम्ही आता असं काहीतरी खालते बसलोय जेवायला. आम्ही आता बसलोय जेवण्यासाठी आणि बैठक सिस्टम मध्ये आम्ही आज दिल्लीचे जे चांगले चांगले पदार्थ आहे त्याचा आम्ही आता आस्वाद घेणार आहोत आणि मोस्टली सगळे आम्ही नॉनव्हेज गोष्टी ट्राय करणार आहोत आणि आम्हाला खूप कडकडून भूक लागली आहे. भेटूया आपण जेवण झाल्यानंतर काय घेतो ते पण दाखवू आपण. सो मित्रांनो आता बिर्याणी इथं आपण मागवले आणि आपण अजून कबाब पण येईल. सो मित्रांनो इथून आपण निघलेलो आहे ना, इथं ट्रॅफिक वगैरे जाम झालेली आहे. आता आपल्याला रिक्षा आपली भेटली का, ही वेगळी आहे, येताना वेगळी आहे तर चालतो तरी जाऊ. किती पाहिजे 6 लोक बैठे की क्या? इथून आपण जाणार आहे सरोजिनी मार्केटला. कुतुब मिनार आपण कॅन्सल करू कारण की खूप टाईम होईल आपल्याला पुढे निघायला. तर जेव्हा मी सरोजिनीला आलेलो आहेत आणि सरोजिनीमध्ये सर्व लेडीजचं सामान दिसतं, पोरांचं तर काही दिसत नाही. आम्ही 2 लेडीजला बरोबर घेऊन फिरतो. आता बघू, आता आम्ही सामान घेणार आहे. आता आम्ही सामान घेतो, बघू काय सामान भेटतं ते. माझ्यासाठी काही भेटला तर ठीक आहे, नाही तर मग यांच्याच बरोबर बघून जाऊ. आता ब्रो वी हॅव परचेस दिस गन 100 रुपीज 100 ला एक बंदूक. डिचके आओ ॲडव्होकेट फॉर अ रीजन. डिचके आओ हेलो डिचके आओ चलो लेट्स गो. काय ले ले. सो मित्रांनो आता सरोजिनीला आल्यासारखं वाटतं कारण की गर्दी सरोजिनीमध्ये खूप आहे. आता दुकानं पण बघू शकता तुम्ही, सगळी भरलेली दुकानं आहे ऑलमोस्ट. पण फोटो नहीं है, वीडियो निकाल रहा है. हाँ आपको भी लिया है. जास्त करून इथं पोरींचाच सामान आहे, पोरांचा खूप कमी आहे. पोरींमध्ये एकदम फॅन्सी आयटम आहे. मित्रांनो सरोजिनीमध्ये आल्यासारखं काहीतरी एक शर्ट घेतला, आम्हाला पसंत आला. व्हाईटमध्ये ते तर एक घेतला. हां आता सरांचा आम्हाला फोन येतोय, जायची गाडी आहे. हे काय हो आहे, लाईटमध्ये फिरतं डायरेक्ट. सो हे पण घेतलं मी आता इथून सरोजिनीमधनं, चांगला वाटला. बलबेरी आम्हाला पण घे जरा. बलबेरीचा यांनी बायकोसाठी फुल शॉपिंग केलेली आहे. हां व्हॅलेंटाईन डे माझ्यासाठी काय मी घेतलं नाही, बायकोसाठी घ्यावं लागतंय, बायकोला मस्का मारावं लागतोय. आम्ही कुठे जायचं? हा तुम्ही घरा बायको जवळ, लग्न झालंय तुमचं, आम्ही विचार करायला पाहिजे. किसी को नाराज नाही करणे का, सगळ्यांना खुश ठेवतात. जे शूट केलं ते टाकायचं, सब आपले साथ अच्छे. आता कोणला लिंक पण देऊन ठेवले ना, मग त्यावेळी बघतात ना ब्लॉग, मग सगळं टाकायला लागतं. हां मग ते पण सबस्क्राईब करून ठेवतात ना आपल्या चॅनलला. पण सरोजिनीमधनं निघलेलं आहे. आता फक्त एक आईस्क्रीम घेतलं खायला आणि थोडीशी शॉपिंग पण केली. इथे स्क्रीन लागली, ते स्क्रीनचे मला कलर चेंज होतं, आता चेंज झाला, वापस ब्ल्यू झाला. थोडाफार ॲडजस्ट करून जा. आणि बऱ्यापैकी एकदम सस्ता भेटतं, वस्तू क्वालिटी पण चांगली असतं. फक्त बघून घ्या. आता बार्गेनिंग स्किल चांगली पाहिजे. बार्गेनिंग स्किल चांगली असली तर तुम्हाला वस्तू पण चांगली भेटतील. अभी मैं और रोहित साथ में घूम रहे, आओ तो मजा करो. आता रात्रीचं आपलं जेवण 11:30 वाजले. शिवा धाबावर आहेत. आता आपण ऑन द वे आता मनालीला चाललो आहे. वाटत आता आपलं जेवण होणार आहे. आता म्युझिक चालू झालं, आपल्याला शूट तर करता नाही येणार. हॉटेलचा ॲम्बियन्स खूप चांगला आहे, म्हणजे बघण्यासारखं आहे. आता इथून माझ्या तोंडावर असं लाईट नाही आहे, ज्या बाजूने लाईट येतं त्याच बाजूने काढायला भारी आहे. कॉलेजवाल्यांनी ऑन द वेला जेवायला तर एकदम भारी दिले. प्रिव्हियस या अगोदर 2 ॲव्ही गेल्या त्या नावरा भारी नव्हती. याच्यानं एकदम टकाटक वाटतं आपल्याला, विदाऊट एनी टेन्शन. बुफे ठेवले, व्हेज नॉनव्हेज दोन्ही आपल्याला. भावना तुम्हाला कसं वाटतंय? एकदम मौसम आहे. आता आपण आलो आहे, इथं थांबलो आहे. आता टाईम होतं आहे 11:35. आता बघू आपण पुढचं काय कार्यक्रम आहे. पण आता बघतो, जेवण करून बघतो कसं वाटतं. ठीक आहे, एकदम वातावरण कूल आहे आपल्याकडे. ठीक आहे, झालं जेवण झालं तुमचं? लाईन्समध्ये सर्व एव्हरीवन आम्ही लाईनमध्ये उभे आहोत. तर तुम्ही काही सांगू शकता ट्रिपच्या बद्दल? दिल्ली तर खूप छान होतं, दिल्लीत आम्हाला मजा आली. ते तर जाकी आहे, मनाली आधी बाकी आहे. बघूया कसं ट्रिपमध्ये काय होतंय ते. सगळ्यांची फीडबॅक घ्या आपल्या.
चला हे खरोखर पोस्ट होणार आहे का युट्यूबला? अरे सिरियसली हाय गाईज मी फाल्गुनी. जेवणानंतर थोडासा पान खायची इच्छा झाली. इथं पानचा शॉप दिसला आपल्याला. चांगला पान शॉप. चांगला पान शॉप वाटला. कधीच नाही खाल्लं पाणी. गोड पण खायचं आपल्याला, टेन्शन नको घेऊ. चांगला पान शॉप वाटला म्हणून आपण पान खायला चाललोय. तर बघून ट्राय करू कसं वाटतं. आता इकडे आलोय तर काहीतरी खायला पाहिजे. मी पण हाय. ही तर गोड पान पहिल्यांदा खाते, मग तिच्यासाठी पण आता बघू आपण. सो ही आपली सिनियर आहे. आता आपण सिनियर म्हणून बोलू. हां ठीक आहे. आणि नंतर तुम्हाला मॅडम बोलू आम्ही. सो मित्रांनो पान घेतला. पान पण चांगला होता. सो आता माझी इच्छा असा का हा ब्लॉग इथंच संपवावा. बाकी पुढचा ब्लॉग उद्याच बनवू आपण. गोड पानच खातो आहे का, मी काही नशा वगैरे नाही करत. बाकी उद्याचा ब्लॉग उद्या करू. आजचा ब्लॉग इथेच संपू. सो चला. हा पंकज मी पण आला इकडे इकडे आला. आय एम ही सिंगर. ओके. आपल्या प्रशांत शेट्टीने आता 200 रुपयाची टोपी घेतली जी आपल्या मुंबईत 100 रुपयाला भेटते फक्त. अरे मित्रा बाहेर आला ना काही विचार नाही अरे करायचा. नाही त्यासाठी अर्धा तास घालवला. एकटा पान खाल्ला. पान खायचं मला कुठे द्यायचे तेवढेच दिले. हे बघ बाई 60 रुपयाला एवढूसा पान आहे. घ्यायचं असेल घे. द्यायचे तेवढेच दिले पण घेऊन उद्योग घालत बसलो. अरे नाही हे बाहेर जास्त विचार नाही करायचा. प्रशांत शेट्टीला सांग. जाऊन दे आता. चला मित्रांनो हा ब्लॉग इथं संपूया. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल लाईक करा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि पुढील नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. आम्ही पण असणार उद्या नक्की बघा. भाई 7 दिवस तुम्हीच आहे. टेन्शन नाही घ्यायचं. चला बाय बाय.